सायलेंट व्हॅली कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून तर सोसायटी कमिटी मार्फत तुमच्यावरती अन्याय होतोय असं तुमचं म्हणणं आहे. अन्याय कसा? तर याचं जरा आपण ते कसं आहे मी सर्वप्रथम तर हे सांगू इच्छितो, की संस्थेने पुनर्विकासाचा जो काही प्रस्ताव मांडलेला आहे, तो सर्वानुमती आहे. 120 लोकांना विचारलेला आहे आणि तो प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु त्या प्रस्तावाला ज्यावेळेला पारित करायची वेळ आली, त्यावेळेला यांनी फक्त 51% लोकांनाच कागदावर घेतलंय. कागदावर आणि त्याचे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत आणि यांनी उपस्थित फक्त 35 लोकांना घेतलंय. आता या 35 लोकांमध्ये हे स्वतःला 13 लोकं हंगामी समिती म्हणून निवडून घेतात आणि 22 लोकांमध्ये सर्व कामकाज करतात. मग हे 22 लोकं जर समजा आमच्या घराचा निर्णय घेणार असतील, 120 घरांचा, तर ते शासनाच्या नियमाप्रमाणे किती टक्के झाले? तर 20%. मग ह्या पेपरांना किंवा ह्या प्रोसेसला ही जी काय कार्यपद्धती आहे, हिला शासन दरबारी ऑथेंटिकेशन मंजुरी कशी मिळते आणि का? हे आमच्या समजण्यापलीकडे आहे. सर्व गोष्टीची दिशाभूल कुठल्या अधिकारी वर्ग करतायत? बघा, पुनर्विकासाचा सर्व कामकाजाचा जो काही आहे, हा UDCPRच्या माध्यमातून होतोय. ह्याच्या आधी सोसायटी फॉर्म करणं, 61 किंवा 51% लोकांना घेऊन सोसायटी बनवणं, हे सगळं उपनिबंधकाच्या हातात आहे. मग आमचं म्हणणं इतकंच आहे, की हे सगळे प्रशासकीय जे अधिकारी आहेत, हे अशा पद्धतीने ज्या काही व्यवस्था देत आहेत, तर मग हे नियमाला धरून का होत नाहीये? फक्त गणपुरती कागदावर का? प्रत्यक्षात का नाही? प्रत्यक्षात उपस्थिती 35, हंगामी समिती 13, मग उपस्थित राहिले किती? 22. हंगामी कमिटीचा कार्यकाळ संपला जेव्हा एका वर्षाने त्यापूर्वी हंगामी कमिटीने कोणकोणती कामकाज आपल्या सोसायटीमध्ये हंगामी समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. या 1 वर्षामध्ये हंगामी समितीने सभासदांना मेंबर बनवणं, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करणं, प्रॉपर्टी टॅक्स क्लिअर करून घेणं सभासदांकडून, ही सगळी कामं आहेत आणि जी दैनंदिन कामं आहेत ती. घटनात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांना स्थायी समितीत येणं गरजेचं आहे. कारण की पुनर्विकास हा घटनात्मक निर्णय आहे. लोकांची घरं, लोकांची डीड कॅन्सल करणं, नवीन लीज डीड बनवणं, विकास करारनामा करणं, तो रजिस्टर्ड करणं. तुम्ही सिडकोच्या भूखंडावर एका तिसऱ्या विकासकाचे राईट्स देतायत आणि त्याच्यासाठी तुम्ही 120 लोकांच्या सदनिका पाडणार आहात आणि पुनर्विकास करून बांधणार आहात. हे सगळे घटनात्मक निर्णय आहेत. मग घटनात्मक निर्णय हंगामी समिती कुठल्या आधारावर करते? फक्त 22 लोकांच्या